विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारला हायकोर्टाचा मोठा दणका। सत्ताधाऱ्यांना 17 साखर कारखान्यांना कर्ज वितरणाला हायकोर्टाची मनाई। उत्पन्न वाढीसाठी एसटी महामंडळाचा धक्कादायक घोटाळा। ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू असलेल्या योजनेचा गैरवापर सुरू असल्याचं उघड। एबीपी माझाला काही कंडक्टर्सना कबुली दिली। मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांसोबत रात्री उशिरा बैठकीचा अजेंडा गुलदस्त्यात, पण महाविकास आघाडीच्या उद्याच्या बंद संदर्भात चर्चा झाल्याची माहिती। महाविकास आघाडीशी एमआयएमची सकारात्मक चर्चा। इम्तियाज जलील यांची माहिती। एकटा लढलो तर पुन्हा बी टीम म्हणू नका, महाविकास आघाडीच्या नेत्यांना इशारा दिला। झेड+ सुरक्षा देण्यावरून पवारांनी केंद्र सरकारची फिरकी घेतली। निवडणुकीच्या तोंडावर आपल्या संबंधी ऑथेंटिक माहिती मिळवायची असेल अशी शक्यता वर्तवली। रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ आणि बांगलादेशातील हिंसाचाराविरोधात आज हिंदुत्ववादी संघटनांकडून कोल्हापूर बंद। छत्रपती शिवाजी महाराज चौकासह परिसरात मोठा बंदोबस्त। पत्नीच्या मृत्यूनंतर पित्यानं 2 वर्षांच्या मुलाला 1.5 लाखांना विकलं। मुंबई अँटॉप हिल परिसरातली धक्कादायक घटना। मुलाच्या आजोबांकडून प्रकार उघडकीस। बदलापूर अत्याचार प्रकरणातील निलंबित पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे शिंदेंची मुंबईमध्ये बदली। निलंबनानंतर बदलीचे आदेश आल्यानं संभ्रम। मुंबईमध्ये ऑगस्टमधल्या तापमानाचा ऐतिहासिक उच्चांक। काल 33.7 डिग्री अंश तापमानाची नोंद। 4 दिवसात विक्रम मोडला। बुलढाणा आणि अकोल्याला काल पावसानं झोडपलं। अतिवृष्टीसारखा पाऊस झाल्यानं नद्यांना पूर, शेतांमध्ये पाणीच पाणी। लुसान डायमंड लीगमध्ये भारताच्या नीरज चोप्राला रौप्य पदक। 89.49 मीटर लांब भाला फेकला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।